नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिलांसाठी आलेली आहे आनंदाची बातमी। महिलांसाठी पिंक रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर यासाठी अर्ज कोठे करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार, काय आहे वयोमर्यादा, कोण आहे या योजनेसाठी पात्र, त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुमच्याकडनं काही माहिती मिस नाही। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळालेली आहे। दिनांक 8 जुलै 2024 रोजी आपल्याला मान्यता पिंक ई रिक्षा 17 शहरांमध्ये देण्यात येणार आहे। तर ते शहरे कोणती आहेत ते पाहूया आपण। ते शहर आहेत मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध आहेत। सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। तर बघा, इकडे शहर आणि ते लाभार्थी किती आहेत हे दिलेलं आहे। मुंबई उपनगरमध्ये 1400, ठाणेमध्ये 1000, पुणे 1400, नाशिक 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200 असे एकूण 10,000 रिक्षा मंजूर झालेले आहेत। या योजनेचे स्वरूप पुढील प्रमाणे। सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्याकरिता इतर सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। म्हणजेच या रिक्षांसाठी सर्व कारांच्या GST, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स इत्यादीचा समावेश असेल। नागरी सहकारी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्य शासन 20% आर्थिक भर उचलेल। योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर 10% अर्थीकारभार असेल। कर्जाची परतफेडीस 5 वर्ष दिलेला आहे। तुम्ही कर्ज 5 वर्षामध्ये कधीही फेडू शकता। या योजनेचे लाभार्थी आहेत राज्यातील गरजू महिला व मुली। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता: लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष असले पाहिजे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे। लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील। विधवा, कायद्याने घटस्फोटित राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवक, माजी प्रवेशात यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल। सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूयात। या योजनेसाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागतील। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहेत, बरोबर। त्यासाठी लाभार्थ्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे त्यामध्ये 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असले पाहिजे, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे लागणार आहेत यासाठी कागदपत्रे। परत आणि रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन असणं पण गरजेचं आहे, ते तर महत्त्वाचंच आहे। सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। तर हे झाले कागदपत्रे। आता लाभार्थ्याची निवड कशी होणार? सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहेत। जिल्हाधिकारी अध्यक्ष, सचिव, सदस्य,
प्रस्तुत नियंत्रक अधिकारी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्याची निवडित करण्यात. प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरातील निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या संख्यापेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्याचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून येण्याची लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. नियंत्रक अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. सदर योजनेची जाहिरात राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आवश्यक ती कार्यवाही आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी. या योजनेची कार्यपद्धती. इच्छुक महिला पिंक ई-रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील. प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच राहील. बँकांकडून घेतलेली 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराचीच राहील. ओके. योजनेच्या अटी व शर्ती. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येणार आहे. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी. कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील. ह्या आहेत अटी. माजी उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई